आरे करशी कुठं निघाल मानसा वागशी किती दूर घाल करशी कुठं निघाल मानसा वागशी किती दूर घाल जेवाया बसताना हात नाही झुकला जेवाया बसताना हात नाही झुकला नकात किती घाल करशी कुठं निघाल मानसा वागशी किती दूर घाल करशी कुठं निघाल यष्टीत बसला तिथंच थुकला यष्टीत बसला तिथंच थुकला तंबाखू खाऊन जा घरची कुठं बी खान मानसा वागची किती दूर घाल घरची कुठं बी खान मानसा वागची किती दूर घाल. आपण दैनंदिन जीवनामध्ये आपल्या दिवसाची सुरुवात केल्यानंतर आजूबाजूचा परिसर जर पाहिला बरोबर आहे तर अनेक प्रकारचा केर कचरा घन कचरा आपल्याला दिसून येतो. हा. त्यामध्ये कुजणारा कचरा आणि न कुजणारा कचरा. बरोबर आहे. सर्वसाधारणपणे आपल्या घरामध्ये आपण भाजीपाला आणतो, फळभाजी आणतो, केळी वगैरे असे सगळे साले आणतो. बरोबर. या सगळ्यांचं आपण खाऊन टाकतो आणि साली फेकून देतो. झाडाचा पालापाचोळा झाडाचा पालापाचोळा असेल, भाजी बिड्या असतील, काड्या असतील. मग हा कुजणारा कचरा जो आहे तर काही शाळांमध्ये असं शिक्षण ठरवलं बरोबर. तर इको फ्रेंडली क्लब स्थापन केला आणि कुजणारा कचरा एका बाजूला टाकला. त्या डस्टबिनला हिरवा रंग दिला म्हणजे ज्याचं रिसायकलिंग होतंय, जे पुन्हा वापरात येतंय तो ओला कचरा एका बाजूला. पण अलीकडे आपल्या परिसरात किंवा आपल्या व्यवहारात इतका एक नवीन कचरा आलेला आहे तो कधीच कुजत नाही. तो कधीच कुजत नाही. उलट त्याचा उपद्रव माणसाला होऊ लागलाय. बरोबर. ते म्हणजे प्लास्टिक. आपलं जीवनच प्लास्टिक मध्ये आता बघा मी त्यावेळेला लहान होतो त्यावेळेला आम्ही दूध किटलीदार तेल बाटलीदार. आता दूध कशात आणतो आम्ही तेल भाजीपाला मेडिकल किराणा कपडे हार फुलं भजी जिलेबी सगळं कॅरी बॅग मध्ये आलं. मग आम्ही त्यातल्या वस्तू खाऊन टाकायच्या आणि कॅरी बॅग कुठेही फेकून द्यायची. बरोबर आहे. पण ही साकून दिलेली कॅरी बॅग जनावरांना जर खाल्ली तर जनावराला पचत नाही. बरोबर आहे. तर जनावर झिजून झिजून मरून जातात. आता मले बाजाराला जायचं नाही आपण शिकवतो या 6वीला प्लास्टिकचा झाड आहे हा. हे का नाही? आणि मग त्या प्लास्टिकचा अतिरेक इतका झाला शेती आमची ना पडीक पडली. बरोबर आहे. शेतातलं खत पीक उगवे ना. बरोबर. समजा ते एखाद्या गटारामध्ये जर जाऊन पडलं तर गटार तुंबली गेली आणि तिथं नको ते डासांची उत्पत्ती झाली. म्हणजे हे प्लास्टिक घरात साठवता येईना शेतात टाकायला येईना जाळावं म्हटलं काय काय लोक असं म्हणतील चला एवढा सगळा कचरा गोळा केलाय आता नगर परिषदेची घंटा गाडी येणार सगळं गोळा करून येणार आणि शहराबाहेर डम्पिंग करायचं जाळून टाकायचं. पण हे त्याच्यापेक्षाही महाभयंकर आहे. त्यातून पेटवल्यानंतर जो विषाणू हवेत पसरणार आहे बरोबर आहे. तो माणसाच्या श्वसनाला अतिशय घातक आहे. आता तुम्ही म्हणणार करायचं काय करायचं तर कपड्याला कपाट उघडायचं. 50 पैशापेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्या यापुढे आपण वापरायच्या नाही असा आपण संकल्प करू शकतो. त्याला पर्याय काय करायचा? पर्याय करता येतो. कपड्याचं कपाट उघडायचं. आपण घरी गेलो आपल्या घरात जे वापरात नसलेली जी जुनी कपडे बऱ्याच वेळा असं वाटतं की माझं खूप दिवसापासून ड्रेस आहे त्याला आपण तसंच ठेवावं असंच वाटतं आपल्याला. बरोबर आहे. अशी किती कपडे आहेत जे आपण वापरत नाही. बाजूला काढा. दसऱ्याच्या सणाला जे आपण गटुडो काढतो या आणि ज्या वेळेला धुयाला नेतो वड्याला त्यावेळेला नको असेल तिथे टाकून येतो. मग असे कपडे काढायचे. कपडे बाजूला काढा. चालू कपड्यामधलं सुद्धा जर कपड्याचं कपाट उघडलं तुम्हाला एका महिलेच्या 3 नमुन्याच्या साड्या देतील. एक रोज नेसायच्या एक कधी तर नेसायच्या तिसरा जी नमुना आहे माझ्या पोराच्या लग्नात तिने ही पोत्याला आणल्या का नाही उद्या वास्तुशांतीला तोंडावर फेकते. 90 रुपयाची साडी विथ ब्लाउज 5 रुपयाची टोपी बसत बी नाही. अशा वापरात नसलेल्या कपड्यापासून आपण जर कल्पकतेने कापडी पिशव्या तयार केल्या बरोबर आहे. त्याच्यावर जर लिहिलं क्लीन गाव ग्रीन गाव स्वच्छ शाळा सुंदर शाळा बघा प्लास्टिकला चांगला पर्याय होऊ शकतो. आणि म्हणून गावागावामध्ये शाळेतल्या शिक्षकांनी ठरवलं बरोबर आहे बचत गटाने ठरवलं विद्यार्थ्यांनी ठरवलं बरोबर हजारो कापडी पिशव्या तयार होतात शाळा आणि मग असा प्लास्टिकला मग पर्याय देऊ शकतो. दुसरी गोष्ट आम्ही मुलांना रोज हात साबणानं स्वच्छ धुवा साबणानं हात स्वच्छ धुवा किती वेळा सांगायचं. 15 ऑक्टोबरला तर सगळी पोरं एका जागी घ्यायची हात असा धुवा असा धुया आणि पेपरला बातमी द्यायची जागतिक हात धुवा दिन 15 ऑक्टोबरला साजरा म्हणजे हात साबणानं स्वच्छ धुतलं पाहिजे खरं आहे. 15 ऑक्टोबरला धुया जागा नाही सगळं इतर वेळेस सुद्धा
सुद्धा वर्षभर सुद्धा आपण हात म्हणजे हात साबणानं स्वच्छ धुतला आपण स्वच्छतेचा 6 नियम आपण तिकडे शौचालयाकडे लावतो. हात साबणानं स्वच्छ धुतला पाहिजे. बरं ह्याला काय लिरी लायबॉय सोडा पापरे संतोष सिंद्रा कोल्हे दक्षिण मोठी नेत्रा तमाम मागून वेद असलं सुद्धा साबण वापरू नका. कपड्याच्या साबणाने जरी हात स्वच्छ धुतलं तरी हाताने घालणे होतात. म्हणजे 80% आजार हात साबणानं स्वच्छ न धुतल्यामुळे होतात. बरोबर आहे. हा मेसेज आपण घरोघरी देणार आहोत. आणि दुसरी गोष्ट जाता जाता आपल्या घरात शेजारी इकडे तिकडे मुला मुलीचा वाढदिवस असेल तर प्लास्टिकच्या वस्तू भेट वस्तू न्यायची पद्धत बंद करूया. त्याऐवजी फक्त एक झाडाचं रोप नेऊन त्यांना भेट देऊया. एक पूर्ण वाढलेलं झाड गुरुजी म्हणतेली झाड का लावायची झाड का लावायची. अहो झाड स्वतः उन्हात थांबतं आम्हाला सावली देतो. बरोबर आहे. ते स्वतः पावसात भिजतं आम्हाला निवारा देतो. एखाद्या फळ असलेल्या झाडाला दगड मी फेकून मारला दगड दुसरीकडे जातो. बरोबर त्या झाडाचं फळ आमच्या हातात येतो. आपल्याला एखाद्या दगड हाणू दे बघू दगड लागल्या तुझ्या झाडाला दगड मारा जेवढी दगड मारतात तेवढी झाड ही परोपकारी. आणि अशी झाडं जर गावात लावली तर गावाची शोभा वाढली. अजून जमिनीची धूप थांबली. अजून हवेत गारवा निर्माण झाला. पावसाचं प्रमाण वाढलं. अजून झाडामुळे फुलं फळं औषध जलमल्याबरोबर पाळणा लाकडाचा जाताना तिरडी लाकडाची मेल्यावर 8 मन जळा. हे कोण देतं केवळ झाड देतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे बरोबर आहे. नगरेची रचावी जलाशय निर्मावी महावने लावावी ठाई. जिथं जागा मिळेल अशा ठिकाणी झाडं लावा. बरोबर आहे. कारण दरवर्षी आमच्या हवेमध्ये 61,000 टन कार्बन डायऑक्साईड वाढतो. बरोबर आहे. 31,000 टन ऑक्सिजन कमी होतोय. आणि मग ऑक्सिजन कमी झाला तर कोरोना सारखा पुन्हा महाभयंकर रोग आपल्याकडे येऊ शकतो. ऑक्सिजनचा बेड मिळाला नाही आपल्याला. होय आपण पृथ्वीवर घाण झाल्यावर चंद्रावर जाऊ एकच पर्याय तो नाही पण चंद्रावर ऑक्सिजन घेऊन जायला. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला एकच पर्याय माणसाला स्वच्छ आणि शुद्ध जीवन जगायचं असेल तर झाडं लावून जगवलीच पाहिजे. आपण मुलाचं